की माझ्या गावाबद्दल मला स्वाभिमान असावा म्हणून मी ह्या ठिकाणी त्या गावाचा उल्लेख करत असतो. पण ज्याला मूळ गाव म्हणतो, आपलं वतन म्हणतो, आईवडिलांचं गाव, आजोबाचं पंजोबाचं गाव, हे त्यांचं ते गाव मूळ गाव नाही आहे. निवडणुकीमध्ये लोक जाहीरनामा प्रसिद्ध करतात, परंतु मी वचननामा ह्या ठिकाणी जाहीर करतो की प्रत्येक गावाची वेगवेगळी समस्या आहे, त्याच्यावर मी परिपूर्ण अभ्यास केला आहे आणि ते कशाप्रकारे सोडवता येतील ह्या मी निश्चित त्याच्या कल्पना केलेल्या आहेत आणि हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्यांचा जो प्रश्न आहेत निश्चित मी सोडून त्यांचा विकास केल्याशिवाय राहणार. वास्तविक पाहता त्यांनाही माहीत आहे की आपणाला आपल्या नोकरीमुळे आपण चपराशी होऊ शकलो नाही आणि आज रोजी भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या व्यक्तीला जर उमेदवारी दिली तर त्यांनी सरळ त्या पक्षाचा त्याग करून राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात केला आणि दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेतली. ही कितपत योग्य आहे? नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं अंटॅप बाय गौरवमध्ये स्वागत आहे. नमस्कार. कसा प्रतिसाद वाटतोय? ह्या ठिकाणी मी जेव्हा उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्तानं लोकांशी संपर्क साधत आहे, तर अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मला मिळत आहे. निश्चित मी सामान्य माणसाचा उमेदवार ह्या ठिकाणी वाटत असल्यामुळं त्यांचा निश्चित माझ्याप्रती चांगला प्रतिसाद आहे. आता प्रतिसाद जेव्हा आपण बघतो, तेव्हा 2 प्रकारचे प्रतिसाद असतात. एक काही आशा धरून एक प्रतिसाद असतो आणि एक प्रतिसाद असतो एक आपला माणूस म्हणून. तर काय तुम्हाला याच्यामधलं जाणवतं सर्व ह्या लोकांमध्ये? ह्या ठिकाणी दोन्ही प्रतिसाद माझ्याविषयी चांगलेच आहे. मी एक शासकीय नोकरीमध्ये नोकरीला होतो. जवळपास 23 वर्षे मी शासकीय नोकरी केली आणि माझी 13 वर्षे नोकरी शिल्लक राहिली होती. परंतु समाजाशी माझी नाळ जोडलेली असल्यामुळे अ, मी प्रामाणिकतेनं स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि समाजिक सेवेचं व्रत उचलून मी समाजाची 15 वर्षापासून सतत अ, अविरत अशी सेवा करत आहे. त्यांच्या सुखात, दुःखात, अडी-अडचणीत मी जात आहे. त्यांना ज्या प्रामुख्याने अडचणी येतात त्यांनी मला सांगतात आणि मी त्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांनी आनंदी होतात आणि त्यामुळे सुद्धा एक त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल आदराचा भाव वाटतो आणि ते एक प्रतिसाद मला मिळतो. आणि दुसरा प्रतिसाद म्हणजे एक मी शासकीय नोकरीला होतो आणि एक कल्पना असतात, की एखादं घर बांधत असताना त्याच्या डोक्यामध्ये एक पूर्ण घराची आकृती अगोदर फीड असते. तशा प्रकारची ह्या उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या कल्पना माझ्या डोक्यात असल्यामुळे त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत, की निश्चित ह्या ठिकाणी हा व्यक्ती विकास करेल, हे त्यांच्या मनामध्ये भावना आहेत. जसं तुम्ही सांगितलं तुम्ही व्ही-आर-एस घेतला. हं. 13 वर्ष नोकरी असताना सुद्धा. तर असा काय प्रसंग होता किंवा असं काय तुमच्यासोबत घडलं, तर तुम्ही पूर्ण तुमची लाईफ अशी टर्न करायची तुम्ही ठरवली समाजसेवेसाठी? मी शिक्षण घेत असताना 4थ्या वर्गात असताना शिक्षक मला इतिहास हा विषय शिकवायचे आणि त्या काळामध्ये जी त्यांची जन्मतारीख वगैरे बघितली किंवा त्यांचं इसवी सन बघितलं फार पूर्वीचा राहायचा आणि मग असं वाटायचं की बुवा इतकी दीर्घकाळ झालेली व्यक्तींचं आजही नाव आपण पुस्तकात वाचतो आणि आपल्या कुटुंबातला असा व्यक्ती गावातलाही नाही, कुटुंबातलाही नाही. त्याचं काय कारण असावं? मग जेव्हा इतिहास आपण वाचत गेलो, त्याच्यातून मला स्पष्ट झालं आणि की जो व्यक्ती समाजासाठी झटतो, त्यांच्या सुख-दुःखात, अडी-अडचणीत धावून जातो, त्यांचं दुःख निवारण करतो आणि त्यांचं दुःख आपलं दुःख म्हणून जेव्हा वागतो आणि त्याच्यासाठी झिजतो, तेव्हा समाजामध्ये त्यांची प्रतिमा दीर्घकाळ ती सतत तेवत राहते आणि ती जनता स्मरणात सतत ठेवतात. ही प्रेरणा घेऊन मी राजकारणामध्ये अ, अ, फार उशिरा आलो. कारण हा विषय माझ्या कुटुंबासाठी अवघड होता. माझे आई-वडील 100% अशिक्षित आहेत. परंतु माझ्या आई-वडिलांनी माझा व्यवसाय मला न शिकवता माझ्या हाती लेखणी दिली आणि तेव्हापासून मी साधारणतः
वर्ग 7वा मध्ये गावामध्ये प्रथम आलो. उमरखेडसारख्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे खेड्याचा विद्यार्थी असून चांगला आलो. 7व्या वर्गात स्कॉलरशिपसुद्धा घेतली. परंतु वडिलांचं तेवढं काही शिक्षणात हे नव्हतं किंवा मार्गदर्शन नव्हतं. मलाही फारसं काही मार्गदर्शन मिळालं नाही. परंतु जेव्हा मी नोकरीला लागलो त्याच्यानंतर शिकण्यासारखं खूप काही आहे. पण तेवढी फारशी काही संधी मिळाली नाही. पण जेव्हा उमरखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठीच सुटला, तेव्हा मला कुठेतरी आणखीन एक तळमळ झाली, की बाबा एक आपण अल्पसंख्याक माणूस होतो. कुठेतरी आपल्याला तिथं जागा मिळत नव्हती. पण आता निश्चित ह्या ठिकाणी कुठं ना कुठं आपणाला संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करावं आणि सामाजिक सेवा प्रामाणिकतेने करावी. ह्या उदात्त हेतूने मी सामाजिक कार्यात पूर्णपणे झोकून राहिलो. मागील 15 वर्षात मला कुठलंही पद किंवा हे मिळालं नाही. परंतु मी कधी निराश झालो नाही. मला नेहमी वाटत गेलं, की आपलं कार्य कुठेतरी कमी आहे. म्हणून आपल्याला संधी मिळत नाही किंवा आपण काहीतरी कमी पडतो म्हणून आपल्याला फारसं काही होत नाही. म्हणून मी त्याला काय म्हणता ताकदीनं काम केलं. समाजात मिसळलो, त्यांच्या सुखादुःखात गेलो, अडी-अडचणीत गेलो, त्यांचे प्रश्न सोडवले. अ, तेव्हा त्यांचा प्रतिसाद एवढा मिळायचा. कधी-कधी काही ठिकाणी घटना घडायच्या. कधी-कधी मी कामाच्या या समाजसेवेच्या व्यस्ततेतून त्यांच्या घरी पोहोचू शकत नव्हतो. पण ते म्हणायचे, की "साहेब तुम्ही आलेच नाही आमच्या घरी." तेव्हा त्या शब्दातून जाणवायचे, की त्यांच्या मनात आपल्याबद्दलचा किती आदरभाव आहे. आणि मग मला असं वारंवार वाटत गेलं, की आपण निश्चित त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि ते प्रेम वाढल्यामुळं आज मला या मतदारसंघातील जनतेचा, माझ्या बांधवांचा, भगिनींचा मला निश्चित विश्वास आहे, की याच्यामध्ये मला भरघोस असं प्रचंड बहुमताने निवडून देतील, एवढा मला आशावाद आहे. आता जसं तुम्ही सांगितलं, की समस्या सोडवत गेलो. लोकांना अडी-अडचणींना मदत करत गेलो. तर ह्या मतदारसंघाचं बघितलं, तर ढोबळ मानाने काय समस्या बघायला मिळतात आणि काय विजन आहे हा मतदारसंघ अतिशय छान आहे. भौगोलिक परिस्थिती सुंदर आहे. उमरखेड या तालुक्यातून पेनगंगा नदी वाहते. महागाव तालुक्यातून पूस नदी वाहते. वास्तविक पाहता आम्हाला जलसमृद्धी भरपूर आहे. त्याच हिशोबानं ह्या ठिकाणी पैनगंगा नदीवर इसापूर धरण आहे. पूस नदीवर सुद्धा वेणी धरण आहे, पूस धरण आहे. ह्यामुळे आमच्याकडे संपत्ती भरपूर आहे. परंतु काही कारणास्तव ती शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यातल्या ज्या अडी-अडचणी आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करून त्यांच्या शेताला कसं मुबलक पाणी मिळेल आणि इथला शेतकरी कसा समृद्ध होईल, हे ह्या ठिकाणी अजून ताकदीनं बघावं लागेल. अ, ही या ठिकाणी मला उणीव जाणवली. मी प्राधान्याने त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य देऊन त्याच्याकडे लक्ष देईल आणि निश्चित त्यांच्या बांधापर्यंत, शेतापर्यंत पाणी पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न वाढल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये निश्चित सुधारणा होईल, समृद्धी प्राप्त होईल आणि इथला शेतकरी बांधव आनंदी राहील. आता जसं तुम्ही सांगितलं प्रशासकीय सेवेमध्ये होतात. तुम्ही एक इंजिनिअर होता आणि आता एक राजकारणी. जर हे तिघंही मिक्सचर आपण केलं, तर हे जनतेच्या हितासाठी कसं हे पुढे जाईल? हे बघा, मी नोकरीत असताना मला तिथले खूप मोठ्या प्रमाणात अनुभव आलेले आहेत आणि मला त्या ठिकाणच्या ऑफिशियल ज्या काही गोष्टी आहेत, परत कशा मांडाव्यात, काय मांडाव्यात, याचा या ठिकाणी मला अनुभव आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न कशा प्रकारे मांडता येतील मला, हे निश्चित त्याची जाणीव झालेली आहे. माझ्या नोकरीचा सुद्धा ह्या ठिकाणी मला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि निश्चितच तो फायदा होईल अशी माझी आशा आहे. आता काही महिन्यांपूर्वी बघितलं 4-5 महिन्यांपासून एक धडाका लागलेला आहे वेगवेगळ्या योजनेचा आणि अशा ज्या योजना आहेत, ज्या लाभदायी आहे आणि लोकांमध्ये एक उत्साह बघायला मिळतो. जशी लाडकी बहीण योजना झाली. तर अशा योजनांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? हे बघा, स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर ह्या ठिकाणी एका विशिष्ट पक्षाचं दीर्घकाळ इथं सत्ता राहिलेली आहे. परंतु त्यांनी एक गरिबी हटावचा नारा दिला
परंतु गरिबी हटावचा नारा दिल्यानंतर तिथून जी काही योजना येत होत्या, त्या योजना त्या लाभधारकापर्यंत पोहोचत नव्हत्या. परंतु सन्माननीय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कल्पनेतून आज त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसा हातात जातो. कुठेही गहाळ होत नाही. जेवढे टाकले तेवढे त्यांना मिळतात आणि ते त्यांच्या उन्नतीसाठी उपयोगी पडतात. हे एक विशेष बदल ह्या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि त्याचा फायदा जनतेला निश्चित झालेला आहे. एकंदरीत वातावरण बघितलं, तर तुमच्या बाबतीमध्ये खूप पॉझिटिव्ह आहे, उत्साहाचं आहे आणि आशा करतो तुम्ही लवकरच आम्हाला आमदार म्हणून दिसाल आणि तो दिवस जास्त लांब नाही. मला एक थोडक्यामध्ये सांगा, की एक व्हिजन काय आहे तुमचं? ह्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये, इथे जे खेडेपाडे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये? हे बघा मी वचननामाच्या बाबतीत हे सांगू शकतो. मी प्रत्येक खेड्याशी संपर्कात आलेलो आहे. प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या जरी समस्या असल्या तरी कुणाच्या रस्त्या बाबतीत आहेत, कुणाच्या विजेबाबतीत आहेत, अ, कुणाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये तिथं पोहोचता येत नाही, रस्ते नाहीत, त्या बाबतीत आहेत. प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या ठिकाणच्या मी समस्या सोडवण्याचा एक ब्लूप्रिंट तयार केली आहे आणि त्याप्रमाणे मी भविष्यामध्ये ही मला संधी त्यांच्या आशीर्वादाने मिळाली, तर मी निश्चित त्या चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे. तुमच्या विचारांनी आणि तुमच्या बोलण्याने ते जाणवतच आहे. अजून याच्यामध्ये अजून एक असं बघितलं जातं, की एक विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी उपक्रम करतो. एक विद्यार्थ्यांसाठी आपण हे करतो. तसं ग्रामीण भागासाठी काही केलंय आपण? निश्चितच ह्या ठिकाणी आज सुशिक्षित वर्ग शिकून बेकार आहे. पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी इथून धावपळ करून जातोय. अ, अ, तो नोकरीच्या दृष्टीनं जातो. त्याला जर इथं रोजगार मिळाला तर तो इथं स्थानिकला राहील. त्याप्रकारे इथं रोजगाराची निर्मिती करता येईल. ह्या उमरखेडला आणि महागावला दोन्ही ठिकाणी एम-आय-डी-सी आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं ज्या प्रकारे शिक्षण असेल त्यांना त्या प्रकारे त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिल्या तर निश्चित त्यांना बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न करावा लागणार नाही. स्थानिक ठिकाणी त्यांनी काम करतील आणि या मतदारसंघाच्या विकासामध्ये त्यांचा सुद्धा हातभार लागल्याशिवाय राहणार नाही, अशी मला ह्या ठिकाणी आशा आहे. आता जेव्हा इलेक्शन म्हटलं, निवडणुकी म्हटल्या, तर बऱ्याचदा असं दिसतं, की प्रतिस्पर्धी असतात बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्ही कोणाला प्रतिस्पर्धी मानतात आताच्या सध्याच्या घडीला? खरं जर म्हटलं तर मी ग्राउंड लेव्हलला काम केलं आहे आणि जी समोरची उमेदवार आज चौरंगी लढत म्हणतायत. वास्तविक पाहता त्यांनी एक समाजसेवा करण्याच्या दृष्टीनं आज लढत नसून स्वार्थासाठी लढत आहेत असं मला दिसून येते. वास्तविक पाहता एक उमेदवार असा आहे, नोकरीला होता बिचारा, परंतु त्यांनी नोकरीमध्ये नोकरी करत असताना त्यांच्यावर 34 कलम, 409, 420, 468 अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यांच्यावर गुन्हे आहेत आणि म्हणून त्यांना तिथून नोकरीतून सुटका होत नव्हती. कदाचित तो सस्पेंड बी झाला असता. परंतु त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेऊन राजकारणामध्ये आणखीन काही तशी लूट करता येते का? ह्या इच्छेनं त्यांनी प्रेरित होऊन इकडं आला. वास्तविक पाहता त्यांनी स्वतः बोलतो, की मी समृद्धी महामार्गातून खूप पैसा आणला आणि मी तो पैसा या जनतेला वाटून मी ह्या ठिकाणी विजयी होईल. तर मी प्रामाणिक सांगतो, उमरखेड विधानसभा मतदारसंघातली ही जनता पैशाला विकाऊ नाही, ती त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. ही त्यांना समजून घेऊ नये, की इथली लोकं खरोखर म्हणजे गरीब आहेत, सामान्य आहेत. त्या ठिकाणी बंजारा आहेत, आदिवासी आहे, गरीब वाटतात त्यांना. परंतु ही गरीब जरी असतील तर अतिशय प्रामाणिक असतात. सत्य आणि असत्य काय त्यांना समजते. येत्या काळामध्ये त्यांना ही काय परिस्थिती आहे ही जाणवेल आणि दिसून येईल. हे बघा माझा स्वभाव असा आहे, की टीका-टिप्पणी कोणावर करण्याची माझी इच्छा होत नाही. परंतु आपण एक मीडिया म्हणून प्रश्न मला विचारत आहात. त्यामुळं त्या प्रश्नाचं मला उत्तर ह्या ठिकाणी द्यावं लागत आहे. वास्तविक पाहता माझा मूळ स्वभाव तसा नाही आहे. अ, परंतु आपण ज्या प्रश्नाचं अ, उत्तर विचारलं त्याचं असं आहे, की एक प्रथम उमेदवाराबद्दल मी तर बोललो. आता एक दुसरा उमेदवार आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी होता. त्याच्यापूर्वी दुसऱ्या पक्षामध्ये होता. त्यातून भारतीय जनता पक्षामध्ये आला.
भारतीय जनता पक्षाने एक गरीब उमेदवार म्हणून एक ऑटो चालवणारा जरी असला, तरी तो त्या काळात सक्रिय असल्यामुळे आणि त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी उमेदवार इथं न दिसल्यामुळे त्यांनी भाजपची उमेदवारी 2009 मध्ये दिली. शेवटी तो त्यावेळेस पडला. भाजपनं दुसऱ्या वेळेस सुद्धा 2014 मध्ये सुद्धा त्यांना उमेदवारी दिली आणि चांगल्या प्रकारे अ, या ठिकाणचं वातावरण दुसऱ्या उमेदवारासाठी विरोधाचं असल्यामुळे यांना त्यांचा फायदा होऊन निवडून आले. पक्षाने त्यांना एवढं मोठं केलं, एक साधारणतः ऑटो चालवणारा माणूस असून एक आमदारसारख्या विधानसभेमधला एक सदस्य केलं. त्यांनाही माहीत आहे, की आपणाला आपल्या नोकरीमुळे आपण चपराशी होऊ शकलो नाही. परंतु या जनतेचा एवढा मोठा प्रतिसाद त्यांना भारतीय जनता पक्षामुळे पाठिंबा मिळाला आणि आज रोजी भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या व्यक्तीला जर उमेदवारी दिली, तर त्यांनी सरळ त्या पक्षाचा त्याग करून राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेला आणि दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेतली. हे कितपत योग्य आहे? आणि वास्तविक पाहता त्या पक्षाचे उपकार मानण्याची गरज होती. परंतु हे न मानल्यामुळे त्यांचा हा गुण जनतेला दिसून आला. याच्यात स्पष्ट आहे, की आम्हाला जनतेसाठी काम करायचं नाही. माझा स्वार्थ आहे का? तेवढं बघायचं. आज माझा ह्या ठिकाणी स्वार्थ नाही, तर आम्ही तिथं राहायचं नाही. वास्तविक पाहता त्यांनी ह्या ठिकाणी राहून ताकदीनं काम करायला पाहिजे होतं. परंतु तसं न करता एक साध्या की जे की राष्ट्रीय लेव्हलचा नाही, एक राज्य लेव्हलचा पक्ष आहे. त्या पक्षामध्ये उमेदवारी घेतली. खरंच हे इथल्या मतदार बांधवाला खपल का? त्यांना वाटत आहे की माझं नाव झालं. ते नाव त्यांच्या वैयक्तिक पात्रतेमुळं झालं नव्हतं. भारतीय जनता पक्षाने त्याला उमेदवारी दिल्यामुळं, त्या ताकदीमुळं त्यांना त्या ठिकाणी बळ मिळालं होतं. त्यांना कल्पना आहे की आपल्याला एक साधी चपराशाची नोकरी मिळाली नाही. आता ती वेळ पुन्हा मतदार बांधवांना आणून ठेवली आहे. तर त्यांना त्यांची जागा मतदार बांधव पुन्हा दाखवून तो पूर्वी पदावर होते, त्या पूर्वी पदावर नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये त्याला कदाचित ऑटोसुद्धा पुन्हा चालवावा लागेल. एवढी परिस्थिती त्यांच्यावर बिकट आल्याशिवाय राहणार नाही. कारण मतदार ह्या ठिकाणी बोलून दाखवत आहे, की आम्ही त्यावेळेस प्रामाणिकतेने त्याच्याला मतदान दिले आणि त्यांना आज उमेदवारी देणं नाही. भारतीय जनता पक्ष हा चाणाक्ष पक्ष आहे. आज रोजी कोणता उमेदवार किंवा कोण या ठिकाणी चांगलं काम करू शकते हे बघून ह्या ठिकाणी उमेदवारी दिल्या जाते. त्यांनी ती गोष्ट मानायला पाहिजे होती. परंतु त्यांनी ती मानली नाही आणि निश्चितच त्याला आज जरी या ठिकाणी वाटत असेल, परंतु कुठल्याही प्रकारे तो या चौरंगी रेसमध्ये नाही आहे. कदाचित त्यांना 5,000 तरी मतं मिळतील की नाही ही शंकाच या ठिकाणी आहे. ही झाली 2 उमेदवार. अजून एक उमेदवार आहे, की ज्या उमेदवाराला पत्नीला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं. वास्तविक पाहता ती निंदायला होती शेतामध्ये. तिथून आणून तिला त्या खुर्चीवर बसवलं. पुन्हा त्यांना या मतदारसंघामध्ये दुसरा कोणी व्यक्ती दिसला नाही म्हणून त्या पक्षाने त्यांना अ, पक्षाची उमेदवारी देऊन आमदारकी सुद्धा मिळाली. त्याचबरोबर मुलाला सभापतीसुद्धा मिळालं आणि आज रोजी त्यांना त्या पक्षाने उमेदवारी दिली नाही. तर त्यांनी सुद्धा अपक्ष असा फॉर्म भरून आज त्यांची उमेदवारी ह्या ठिकाणी आहे. वास्तविक पाहता वेगवेगळ्या अँगलनं निवडणूक लढल्या जाते. जातीच्या समीकरणावर त्यांनी आजपर्यंत त्यांना फायदा झाला. कुठलीही पात्रता नसताना एक जातीच्या समीकरणावर निवडणूक लढली हे जनतेचा त्या ठिकाणी फायदा करू शकत नाहीत आणि ही गोष्ट त्यांना जरी वाटत असेल, की मला प्रतिसाद मिळेल, परंतु पक्षाने 3-3 लोकं एवढ्या मोठ्या पदावर नेल्यानंतर आज त्यांनी त्यांची इमानदारी दाखवण्याची गरज होती. मी इमानदार आहे त्यांनी वारंवार म्हणतात. परंतु आज त्यांनी त्या ठिकाणी इमानदारी दाखवली नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा ह्या अडीअडचणी मतदारसंघामध्ये निर्माण झाल्या होत्या. त्या कारणास्तव त्यांना ह्या मतदारसंघातील मतदार बांधवांनी नाकारलं होतं. यावेळेस सुद्धा त्यांना निश्चित तिथला मतदार बांधव
नाकारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी जी उमेदवारी आहे, चौरंगी लढताची अजिबात नाही. मी तळागाळात काम केल्यामुळं मला माझा विश्वास आहे, की ह्या ठिकाणी माझे मायबाप जे की हे मतदार बांधव आहेत, ते मला ह्या ठिकाणी निश्चित ती संधी प्राप्त करून देतील आणि त्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त करून देतील. भविष्यामधला मी आमदार नसून त्यांना प्रत्येकांना वाटेल, की मीच आमदार आहो, अशा प्रकारची त्यांच्या मनात भावना राहील आणि मला माझा विश्वास आहे, की येत्या 23 तारखेला ही गोष्ट निश्चित दिसून येईल. एवढी मला ह्या ठिकाणी विश्वास आहे आणि मला जेव्हा विश्वास एवढा आहे, तर त्यांचा सुद्धा विश्वासाला तडा न जाण्याची हमी ह्या ठिकाणी देतो. मी जे व्रत उचललं त्यांच्या विकासासाठी इथल्या उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये हा मतदारसंघ कशाप्रकारे विकसित करता येईल, त्यांचं सुख-दुःख, अडी-अडचणी कशा निवारण करता येतील, इतक्या मोठ्या प्रमाणात विचार करून ह्या ठिकाणी आलो. मला कुठलाही माझा स्वार्थ नाही. यापूर्वी मी माझ्या कुटुंबात सुद्धा काम केलं. वास्तविक पाहता माझे आई-वडील अंगठा बहादूर आहेत. परंतु मी जेव्हा नोकरी लागलो तेव्हा अनेक लोकं स्वतःचं घर किंवा दुसरं काही साधनं घेण्याचा प्रयत्न करतात. मी प्रामाणिकतेनं शपथ घेऊन सांगतो, की मी कुठलाही मला शासकीय नोकरीचा पगार मिळत असताना मी स्वतःसाठी उपयोगात नाही आणला, कुटुंबासाठी आणला. त्या पैशातून आज रोजी हे गावाला माहीत आहे, की माझी 3 भावंडं होती. त्यांना सुद्धा नोकरी म्हणजे लावण्याचा माझा मोठा सहभाग आहे. एकाची पत्नीसुद्धा लावली, त्याच्यात सुद्धा मोठा वाटा आहे. एवढंच नाही तर 2 बहिणीचे नवरेसुद्धा त्या ठिकाणी नोकरी लावण्याचा माझा मोठा सहभाग आहे. मी आज रोजी एक मला स्वतःचं घर नाही, मी भाड्याच्या घरामध्ये राहतो. परंतु भाड्याच्या घरामध्ये राहत असताना मला कधी दुःख झालं नाही. एक घरातल्या कुटुंबाचं मी चांगलं केल्याचं मला समाधान आहे. त्यांना जरी माझ्याप्रती आदर असो नसो ही ती त्यांची प्रतिक्रिया आहे. परंतु कुटुंबाचं चांगलं केलं, एक समाजामध्ये माझ्या कुटुंबाचं नाव आहे, याचं मला वारंवार समाधान मिळलं आणि तीच प्रेरणा आज मतदारसंघामध्ये सुद्धा माझ्या मनात आहे, की मला या जनतेचं चांगलं कसं करता येईल, त्यांच्या सुख-दुःख, अडी-अडचणी कशा निवारता येतील, त्यांना जीवनामध्ये समृद्धी कशाप्रकारे लाभल, ही विचार माझ्या मनात नेहमी येतात आणि त्या दृष्टिकोनातूनच ही मला उमेदवारी मिळालेली आहे. पक्षांनी सुद्धा ही गोष्ट हेरली, की हा माणूस तळागाळात काम करतोय. त्यांनी ह्या गोष्टी हेरल्या, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हेरल्या आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकला, की या माणसाला जर उमेदवारी दिली तर या उमरखेड विधानसभा मतदारसंघातील अनेक जनतेचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. इथला विकाससुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या मोठ्या उदात्त हेतूंनी मला ही उमेदवारी दिली आणि ही संधी मला प्राप्त झाल्यास निश्चित ह्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय माझ्या जीवनात राहणार नाही, एवढं मी ह्या ठिकाणी हमीपात्र सांगतो. एक चर्चेचा विषय म्हणून असं म्हटलं जातं आपल्या मतदारसंघामध्ये, एक असं मरसूळकर आणि एक बेलखेडकर. हा नेमका विषय काय आहे? वास्तविक पाहता माझं गाव मूळ मरसूळ आहे. म्हणजे माझे वडील, त्यांचे वडील पंजोबा हे राहणार त्यांचं मरसूळ गाव आहे आणि माझी जी आई आहे, गुंज ह्या गावची आहे. तर माझं जन्म ठिकाण हे गुंज आहे आणि वडिलांचं गाव मरसूळ आहे. मी साधारणतः आता कदाचित मरसूळ गावाला तर राहतोच. माझे आई-वडील आज 92 वर्षाचे माझे वडील आहेत. आज मरसूळसारख्या ठिकाणी राहत आहेत, वास्तव्याला आहेत. ईश्वरांची त्यांच्यावर खूप कृपा आहे. मी साधारणतः कदाचित बाहेर निघत असताना मरसूळकर हे वारंवार मी नाव लावलेलं आहे, की माझ्या गावाबद्दल मला स्वाभिमान असावा. म्हणून मी ह्या ठिकाणी त्या गावाचा उल्लेख करत असतो, किसनराव वानखेडे मरसूळकर. परंतु एवढ्या काळामध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये एक व्यक्ती आला आणि त्यानं सुद्धा आपल्या नावाच्या समोर बेलखेडकर लावणं सुरू केलं. वास्तविक पाहता माझं गाव मरसूळ असल्यामुळं मी मरसूळकर लावलं, हे माझं सत्य आहे. परंतु जो पुढील उमेदवार आहे बेलखेडकर लावतो आणि ते गाव माझ्या बाजूलाच असल्यामुळे मी सहज त्या ठिकाणी
विचारपूस केली, बाबा हे बेलखेडचे आहेत का? तर त्या ठिकाणी वडीलधाऱ्या मंडळीला सुद्धा मी विचारलं. त्या गावातील आज रोजी वास्तव्यात असलेल्या व्यक्तीला सुद्धा विचारलं, की ह्या गावचे मूळ रहिवासी आहेत का? तर त्या गावच्या लोकांना विचारला, की त्यांनी या माणसाचा आम्हाला परिचय नाही. त्या गावातलं कधी राहिले नाहीत. कदाचित एखाद्या वेळेस ते 1947चा पळापळीचा काळ म्हणतात. पैनगंगा नदीच्या पलीकडले कदाचित तिकडं दुर्घटना घडत असल्यामुळे इकडे येऊन काही दिवस राहिले असतील, भाग वेगळा. पण ज्याला मूळ गाव म्हणतो, आपलं वतन म्हणतो, आई-वडिलांचं गाव, आजोबाचं, पणजोबाचं गाव, हे त्यांचं ते गाव मूळ गाव नाही आहे. त्यांचं गाव नांदेड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव कुठं आहे असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे. इथं काही दिवस राहिला असेल. परंतु तसं त्यांनी खोटी बातमी किंवा खोटा प्रसार करण्याची गरज नव्हती. बेलखेडकर लावण्याची गरज नव्हती. त्यांनी वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये कोणालाही कुठल्याही ठिकाणच्या माणसाला उभं राहण्याचा अधिकार आहे. एवढा अधिकार असताना बेलखेडकर लावण्याची काय आवश्यकता होती? ही इथल्या मतदारसंघाच्या मतदार बांधवांची दिशाभूल करत आहे. मी ह्या आपल्याच मतदारसंघातला आहे. मी प्रामाणिक सांगतो. आपण सुद्धा त्या बेलखेड गावला जावं, विचारपूस करावी. तो खरोखरच बेलखेड गावचा आहे का? माझ्या गावला मरसूळला जावं आणि खरंच हा मरसूळचा आहे का? तुम्हाला खरी परिस्थिती ह्या ठिकाणी दिसून येईल. हा लबाड लांडगा आपल्या स्वार्थासाठी आला. त्यांना नोकरी स्वतःची टिकवता आली नाही. त्यांच्यावर नोकरीत असताना अनेक गुन्हे होते. जसे 34, 409, 420, 464 सारखे असे मोठमोठ्या याच्या गुन्हे त्यांच्यावर नोंद आहे, कलमा नोंद आहेत. आणि मग त्यांना कदाचित वाटेल की आपली भविष्यात नोकरी जाऊ शकते. परंतु तिथं भरपूर मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गात त्यांनी लाभ उठून तिथली रक्कम जुळून आता त्यांचं स्वप्न इकडं उमरखेड विधानसभा मतदारसंघाला बांधवांना कसं लुटावं ही भावना व्यक्त करून इथल्या मतदार बांधवांना त्याप्रमाणे एक आपलं पक्षी पकडतात किंवा त्याला आपण दाणे टाकतो आणि ते त्याच्या जाळ्यात टाकतो. तशा प्रकारच्या ह्या मतदारसंघातल्या माझ्या मतदार बांधवांना एक लालूच दाखवून, पैशाची लालूच दाखवून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा आसुरलेला आहे. परंतु खरी परिस्थिती त्यांनी ती दाखवायला पाहिजे. माझ्यावर एवढ्या कलमा येतात, मी त्या गावचा नाही. सत्य परिस्थिती मांडाव. समाजाने मतदार बांधवांनी त्यांना ते अधिकार दिलेले आहेत आणि वास्तविक पाहता इतकं खोटं राहून इथं लूट करण्यासाठी येण्याचा प्रश्नच नाही. आणि म्हणून ह्या विषयाचा वारंवार मतदारसंघामध्ये चर्चा जाते की मरसूळकर कोण आहेत आणि बेलखेडकर कोण आहेत. वास्तविक पाहता त्या व्यक्तीचा ह्या मतदारसंघातील अजिबात रहिवासी नाही. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरची उमेदवार आहे. उभं राहण्याचा अधिकार आहे, आम्ही नाकारू शकणार नाही. कुठल्याला राहता येते. परंतु असं खोटं सांगून इथलं लोकांची दिशाभूल करू नये अशी माझी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. मी काय फारसा बोलणार नव्हतो, पण आपण मला बोलकं केलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.